प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमळ शुभेच्छा. कसे आहात? तुम्ही बरे आहात ना? तुम्ही विचार करत असाल असं वाटतं की तुम्ही चर्चमधून बोलत आहात. ही इंग्लंडमधील लेस्टर शहरातील एक बॅप्टिस्ट चर्च आहे. मी त्या चर्चमधून तुमच्याशी बोलत आहे. लंडनहून कारने 2 तास प्रवास केला तर आपण या शहरात पोहोचू शकतो. तुम्ही विचाराल, या चर्चचे महत्त्व काय आहे? 1793 साली या चर्चमधून विल्यम केरी नावाचे एक मिशनरी कोलकाताला आले. फक्त देवाची सेवा केली नाही, तर अनेक लोकांना सुवार्ता सांगितली. त्या काळात त्यांनी बायबल 30 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केले. त्या काळात हे घडले असेल तर भारतीय लोकांना येशूविषयी कळावे म्हणून त्यांनी किती उत्साहाने त्या भाषा शिकल्या असतील. बायबलचे 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर करणे हे मोठे यश नाही का? मिशनरी विल्यम केरी यांनी भारतात आपला मुलगा गमावला. त्यांच्या पत्नीला मानसिक आजार होता. इतक्या संघर्षांमध्येही येशू आणि भारतातील लोकांप्रती असलेल्या प्रेमामुळे ते तिथेच राहिले आणि देवाची सेवा केली. तिथेच त्यांचा मृत्यू झाला आणि तिथेच त्यांना दफन करण्यात आले. त्यांनी शिलाँगमध्ये एक मोठे विद्यापीठ स्थापन केले. त्यांनी महाविद्यालय स्थापन केली. त्यांनी बायबल कॉलेजेसही स्थापन केली आहेत. एवढेच नव्हे तर त्या काळात उत्तर भारतातील लोकांमध्ये सतीची प्रथा प्रचलित होती. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत मिळून या प्रथेविरुद्ध मोठे आंदोलन केले. ते गव्हर्नर जनरलकडे गेले आणि त्यासाठी अधिकृत पत्र मिळवले. त्यांनी ही प्रथा मुळापासून नष्ट करण्यासाठी लढा दिला आणि तिला पूर्ण विराम दिला. विल्यम केरी हे सामाजिक जाणीव असलेले देवाचे माणूस होते. भारतीय सरकारने त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकीट जारी केले. त्यांनी देशात अशी अनेक चांगली कामे केली. त्यांच्यात एक चमत्कारिक वचन आले आणि त्यांनी ते लोकांमध्ये घोषित केले. ते असं होतं, देवासाठी महान गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि परमेश्वराकडून महान गोष्टीची अपेक्षा ठेवा. हीच त्याच्या दृष्टिकोनाची घोषणा होती. जरी तो इथे वाढला असला तरी सुरुवातीच्या काळात त्याने आपल्या तरुणपणी बूट दुरुस्त करणाऱ्या दुकानात काम केले. तो गरीब कुटुंबात जन्मलेला होता, पण भारतातील लोकांबद्दलची दृष्टी घेऊन तो आला आणि अनेक गोष्टी साध्य केल्या. हे वचन सांगण्यासाठी त्याने जो अध्याय वापरला तो असा होता, यशया 54 वचन 2 आणि 3. मी ते तुमच्यासाठी वाचतो. आपल्या डेऱ्यांची जागा वाढव, आपल्या राहुट्यांच्या कणाथी पसरू दे. अटकाव करू नकोस, आपल्या दोऱ्या लांब कर, मेघा पक्क्या ठोक. कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होई, तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करी व उजाड झालेली नगरे वसवील. तू उजवीकडे आणि डावीकडे विस्तारशील होशील. प्रभू तुला वचन देत आहे, माझा मुलगा मुलगी, तू विस्तारशील होशील. तू काय करत आहेस? तू अभ्यास करत आहेस का? देव तुझ्या ज्ञानात वाढ करेन. तू काम करतोस का? तो तुझ्या कौशल्यात वाढ करेल, तुला उंच स्थानावर नेईन. तू व्यवसाय करतोस का? प्रभू तुझ्या व्यवसाय क्षेत्रांना उजवीकडे डावीकडे वाढवेल, विस्तारेन. तू शेती करतोस का? तो जमिनीचे उत्पन्न वाढवेल, तुला आशीर्वाद देईल. तू प्रभूची सेवा करत आहेस का? प्रभू तुझ्या चर्चला आशीर्वाद देईल व वाढवेल. तू करत असलास
प्रभू तुला उजवीकडे व डावीकडे विस्तारेन. प्रभूकरिता मोठ्या गोष्टींची योजना कर. प्रभूकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा ठेव. तू त्याची अपेक्षा ठेवशील का? प्रभू मोठ्या गोष्टी करेल. माझ्या सेवाकार्याच्या सुरुवातीस प्रभूने जे शब्द बोलले ते माझ्या हृदयात कोरले गेले. नालुमावडी नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात प्रभूकरिता अशा मोठ्या गोष्टी घडत आहेत. त्याचे कारण विश्वास. मी येशूकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा केली. प्रभूने हे सर्व केले आहे. प्रभू तुझ्या आयुष्यातही हे करेल. यावर विश्वास ठेव. आज तुझ्या आयुष्यात महान गोष्टी घडतील. तुला विश्वास आहे का? तुला समाजासाठी काळजी असली पाहिजे. तू ज्या गावात किंवा शहरात राहतोस, ज्या लोकांमध्ये राहतोस, तुला समाजासाठी काहीतरी चांगले करायला हवे. त्यासाठी स्वतःला समर्पित कर. मग मोठ्या गोष्टी घडतील. आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करा आणि प्रार्थना करा. प्रभू, मी तुझ्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी तुझ्याकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करतो आहे. तुझ्या त्या वचनानुसार तू उजवीकडे आणि डावीकडे विस्तारशील. तुझी स्तुती असो, कारण तू मला विस्तार देणार आहेस. मी ज्या समाजात राहतो, प्रभू, मला लोकांसाठी चांगले करण्यासाठी वापर. विल्यम केरीला भारतात आणल्याबद्दल, त्याचा उपयोग केल्याबद्दल आणि त्याला आशीर्वाद दिल्याबद्दल तुझी स्तुती असो. मलाही वापर. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आमेन. मी सर्व प्रकारे प्रार्थना करून प्रयत्न करून पाहतो, पण फक्त हेच काम अपयशी ठरते. शेवटी अडथळा येतोच. हे पूर्ण होईल का नाही का? ह्या अडथळ्यामध्ये जीवन जाईल का? ह्या दुःखामध्ये हे संदेश ऐकत असाल. काहीतरी एक कार्य तुम्हाला पूर्ण झाले पाहिजे. परमेश्वर म्हणतो, तुझी कार्यसिद्धी करी. माझे मार्ग मी तुला अर्पण करतो. तूच माझी एकमेव आशा आहेस. तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. असे स्वतःला समर्पण करा. तुम्हीच माझ्यासाठी क्रूसावर स्वतःला दिले. असे म्हणा. आज तुमचे जीवन बदलेल. तुमचे कार्य सिद्धी होईल.